विचार करा, एका राजाने एक पैज लावली की जगातल्या सगळ्या स्त्रिया स्वभावानं अविश्वसनीय असतात. आता ही पैज जिंकण्यासाठी तो काय करेल? चला, आज आपण एका प्राचीन बौद्ध जातक कथेतून मानवी स्वभाव, विश्वासघात आणि एका अशक्य पैजेची ही विलक्षण गोष्ट पाहूया. नदीचा स्वभाव वाकडा आणि संधी मिळताच सर्व स्त्रिया वाईट वागतात. हा होता तो वादग्रस्त श्लोक जो बनारसचा राजा आपल्या पुरोहितासोबत फासे खेळताना एखाद्या मंत्रासारखा वापरायचा. आणि गंमत म्हणजे हा श्लोक म्हटला की तो नेहमीच जिंकायचा. तर गोष्ट सुरू होते एका मोठ्या डावापासून. कल्पना करा, एक राजा आणि त्याचा पुरोहित फासे खेळायला बसलेत. पण हा काही साधा खेळ नाहीये. राजाकडे एक रहस्यमयी श्लोक आहे, एक असं गुप्त शस्त्र ज्यामुळे तो कधीच हरत नाही. राजाचं मत अगदी पक्क होतं. सगळ्या स्त्रिया अविश्वसनीय असतात. पण सतत हारणाऱ्या पुरोहिताला हे काही पटेना. राजाला हरवण्यासाठी त्याने एक युक्ती शोधली. त्याने त्या श्लोकात फक्त एक छोटासा बदल केला, फक्त माझ्या मुलीला सोडून. आणि काय आश्चर्य, या एका बदलाने फाशांचा सगळा खेळच पालटून गेला. आता मात्र पुरोहिताने राजाला कायमचं चुकीचं ठरवण्याचा जणू विडाच उचलला. त्यासाठी त्याने एक अत्यंत धाडसी आणि खरं तर टोकाची योजना आखली. एक अशी स्त्री घडवायची जिच्या सद्गुणांवर अगदी कुणीही शंका घेऊ शकणार नाही. पुरोहिताने योजलेले उपाय किती टोकाचं होते याचा जरा विचार करा. त्याने जन्मतःच एका मुलीला घेतलं, तिला फक्त आणि फक्त स्त्रियांच्या देखरेखीखाली वाढवलं. स्वतःशिवाय कोणत्याही पुरुषाची साधी सावलीही तिच्यावर पडू दिली नाही. इतकंच काय, तर तिला 7 मजली इमारतीत 7 पहारे असलेल्या दरवाजांमागे ठेवलं. जणू काही त्यांनी सद्गुणांचा एक अभेद्य किल्लाच उभा केला होता. पण राजा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. पुरोहिताच्या या अभेद्य किल्ल्याला आव्हान देण्यासाठी त्याने एका हुशार आणि धूर्त माणसाला कामावर ठेवलं. आणि इथूनच खऱ्या परीक्षेला सुरुवात झाली. त्या धूर्त माणसाने मानवी भावना आणि सहानुभूतीचा किती चतुराईने वापर केला हे पाहण्यासारखं आहे. आधी त्याने घराजवळ अत्तराचं दुकान उघडलं, मग मुलीच्या दासीला आपली हरवलेली आई मानून तिचं मन जिंकलं, तिच्या प्रेमात आजारी पडल्याचं नाटक केलं आणि शेवटी फुलांच्या टोपलीतून थेट तिच्या महालातच पोहोचला. अशा प्रकारे त्याने 7 स्तरांची सुरक्षा अगदी सहज भेदली. आणि अखेर व्हायचं तेच झालं जे राजाला अपेक्षित होतं. पुरोहिताची सगळी मेहनत वाया गेली. तो धूर्त माणूस आपल्या मोहिमेत यशस्वी झाला आणि त्या तथाकथित अभेद्य किल्ल्यातच गुपचूप राहू लागला. पण थांबा, कथा इथेच संपत नाही. आता तर खरा ट्विस्ट बाकी आहे. तो धूर्त माणूस निघून जाण्यापूर्वी त्याने आणि त्या मुलीने मिळून बिचाऱ्या पुरोहितालाच फसवण्याची एक धाडसी योजना आखली. सुरुवात झाली एका अगदी साध्या, निरागस वाटणाऱ्या विनंतीने. मुलगी पुरोहिताला म्हणाली, जर तुम्ही माझ्यासाठी वीणा वाजवली तर मला नाचायला खूप आवडेल. मग तिने लाजेचं कारण पुढे केलं. तुम्ही पाहत असाल तर मला खूप लाज वाटेल, असं म्हणून तिने त्याला डोळ्यांवर पट्टी बांधायला तयार केलं. आणि मग तो क्षण आला, कथेचा क्लायमॅक्स. डोळ्यांवर पट्टी बांधलेला पुरोहित वीणा वाजवण्यात गुंग होता आणि मागून हळूच येऊन त्या धूर्त माणसानं त्याच्या डोक्यावर एक जोरदार फटका लगावला. आता वेदनेने कळवळून पुरोहिताच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले त्यात एक वेगळाच उपरोध होता. त्याला वाटलं हा फटका त्याच्या पत्नीचाच आहे. तो म्हणाला, हात तर मऊ आहे पण फटका जोरात बसला. या घटनेनंतर तो धूर्त माणूस तिथून पसार झाला आणि त्याने थेट राजाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. आता वेळ होती अंतिम सामन्याची, पुरोहिताच्या अज्ञानाचा आणि राजाच्या ज्ञानाचा सामना. आणि मग सत्याचा सामना करण्याची वेळ आली. पुरोहित पुन्हा राजासोबत फासे खेळायला बसला. पूर्ण आत्मविश्वासाने त्याने आपला तोच अपवाद सांगितला. पण यावेळी तो हरला. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचा तो संरक्षणात्मक मंत्र आता निष्प्रभ झाला आहे. आणि मग राजाने आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला. त्याने घडलेला सगळा प्रकार पुरोहितासमोर मांडला आणि या श्लोकाचा वापर करून त्याने पुरोहिताच्या त्या अयशस्वी प्रयोगाची अक्षरशः खिल्ली उडवली, ज्यामुळे बिचाऱ्या पुरोहिताला मोठा धक्का बसला. जेव्हा पुरोहितानं तिला जाब विचारला तेव्हा ती मुलगी अजिबात घाबरली नाही. तिनं सगळे आरोप तर नाकारलेच, पण उलट आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी थेट अग्निपरीक्षेचं आव्हान दिलं. पण ही अग्निपरीक्षासुद्धा एक डाव होता, एक पूर्वनियोजित कट. बघा तिने काय हुशारी वापरली. ती चितेसमोर उभी राहिली, तिने शपथ घेतली, पण त्याच क्षणी तिचा प्रियकर गर्दीतून पुढे आला आणि त्याने तिचा हात पकडला. आणि हेच निमित्त करून तिने परीक्षा देण्यास नकार दिला. तिने वापरलेली पळवाट किती हुशारीची होती हे बघा. ती म्हणाली, माझी शपथ होती की तुझ्याशिवाय कोणत्याही पुरुषाने मला स्पर्श केला नाही, पण आता तर या माणसाने माझा हात पकडला आहे.
म्हणजे झालं, शपथ तर मोडली. अशा प्रकारे तिने पुन्हा एकदा पुरोहिताला आपल्या शब्दजालात अडकवला. आता मात्र पुरोहिताला कळून चुकलं की आपली किती वाईट फसवणूक झालीय. त्याने त्या मुलीला घराबाहेर काढलं. आणि इथूनच या कथेचे ते कठोर आणि खरं सांगायचं तर धक्कादायक तात्पर्य समोर येतं. मूळ कथेत दिलेलं तात्पर्य अत्यंत स्पष्ट आणि स्त्रीविरोधी आहे. त्यात असं म्हटलंय की स्त्रीजात ही दुष्टपणा आणि कपटाने बनलेली आहे आणि त्यांना समजून घेणं हे पाण्यातील माशांचा मार्ग शोधण्याइतकाच अशक्य आणि अनिश्चित आहे. आणि कथेच्या शेवटच्या श्लोकात तर हा दृष्टिकोन आणखीनच तीव्र होतो, जिथे स्त्रियांची तुलना अस्थिर वाळू आणि क्रूर सापाशी केली आहे आणि असं म्हटलंय की त्यांच्यापासून काहीही लपलेलं नाही. तर मग या कथेतून काय घ्यायचं? यातील धडा बरोबर की चूक हा वाद बाजूला ठेवूया. त्याऐवजी असा विचार करूया की अशा कथा त्या काळातल्या समाजाबद्दल, त्यांच्या विचारसरणीबद्दल आपल्याला काय सांगतात. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे विश्वास, फसवणूक आणि नियंत्रण, मानवी स्वभावाचे हे पैलू खरंच काळाच्या पलीकडचे आहेत का?